हॅलो फ्रेंड्स, आता आपण कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघणार आहे. एखादं कंडिशनल स्टेटमेंट दिलं असेल तर त्याचा कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला बघायचं आहे. बघा आता काय असतो कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. समजा एक कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं आहे. बघा कंडिशनल स्टेटमेंट दिले आहे पी कंडिशनल क्यू. आता ह्या कंडिशनल स्टेटमेंटचं आपल्याला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघायचं आहे. बघा फर्स्ट आपण काय करूया, कॉन्व्हर्स बघूया. कॉन्व्हर्स काय असतो बघा. पी कंडिशनल क्यूचा कॉन्व्हर्स काय येणार, तर फक्त स्टेटमेंट इंटरचेंज करायची. कॉन्व्हर्समध्ये स्टेटमेंट जे आहे ते काय करायचे, फक्त इंटरचेंज करायची. पी आणि क्यू हे जे स्टेटमेंट आहे इंटरचेंज केले तर काय येणार आहे, तर बघा काय येईल, क्यू कंडिशनल पी. बघा फक्त स्टेटमेंट काय केले, इंटरचेंज केलेले. तर हा त्याचा काय येतो, कॉन्व्हर्स येतो. नंतर सेकंड आपण बघणार आहे इन्व्हर्स. इन्व्हर्समध्ये काय होतं बघा, जे स्टेटमेंट आहे त्यांचं निगेशन घ्यायचं. स्टेटमेंट इंटरचेंज करायचे नाहीत, फक्त त्यांचं काय करायचं, निगेशन घ्यायचं. म्हणजे काय येणार आहे बघा, पी स्टेटमेंट सेम राहील, फक्त त्याचं निगेशन आहे. निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यूचं बी काय करायचं, निगेशन घ्यायचं. काय झाला, हा पी कंडिशनल क्यूचा काय झाला, इन्व्हर्स झाला. नंतर थर्ड आपल्याला बघायचं आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बघा आता कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये काय करायचं, सुरुवातीला काय केलं तर आपण कॉन्व्हर्समध्ये स्टेटमेंट इंटरचेंज केली ती. इन्व्हर्समध्ये काय केलं तर फक्त स्टेटमेंटची निगेशन घेतलेली. आता काय करायचं, कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये आधी कॉन्व्हर्स करायचा आणि नंतर त्याचं इन्व्हर्स घ्यायचं. म्हणजे स्टेटमेंट आधी इंटरचेंज करायची आणि त्याचं निगेशन घ्यायचं. म्हणजे बघा ह्याप्रमाणे येणार आहे, निगेशन ऑफ क्यू कंडिशनल निगेशन ऑफ पी. लक्षात आलं का, हे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्समध्ये काय करणार, स्टेटमेंट इंटरचेंज करायची. इन्व्हर्समध्ये काय करायचं, फक्त स्टेटमेंटला निगेशन साईन द्यायचं. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये काय करायचं, स्टेटमेंट इंटरचेंजसुद्धा करायची आणि त्यांना निगेशनसुद्धा द्यायचं. तर हा काय मिळेल, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ह्यावरती बघा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. राईट द कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग. समजले काय करायचं आहे ते. मग आता बघा एक्झरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो आपण बघणार आहे. क्वेश्चन जो आहे तो रीड करतो बघा. राईट कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग. दिलेल्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह दिलेला आहे. काय करायचं आपल्याला, फाइंड करायचं आहे. मग आता बघा स्टेटमेंट दिला आहे, इफ एक्स इज लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर. स्टेटमेंट कसल्या फॉर्ममध्ये दिलेले असतात, तर स्टेटमेंट जे आहेत ते काय केलेले असतात, कंडिशनमध्ये दिलेले असतात. स्टेटमेंट जे आहे ते काय केलेले असतात, तर इफ देनच्या फॉर्ममध्ये दिलेले असतात. तर त्याचा काय करायचं आहे आपल्याला, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर सुरुवातीला काय करायचं आहे, दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करून घ्यायचा. काय करणार, सुरुवातीला दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तर तो सिम्बॉलिक फॉर्म तयार करणार. मग सांगा बरं आता, इफ एक्स इज लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअरचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे. तर एक्स इज लेस दॅन वायला आपण पी हे स्टेटमेंट म्हणूया. एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअरला आपण काय करूया, क्यू स्टेटमेंट म्हणूया आणि त्याचा सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तर तो तयार करूया. बघा मग आता काय येईल सिम्बॉलिक फॉर्म. सुरुवातीला काय करणार आपण, सिम्बॉलिक फॉर्म तयार करणार आहे. बघा लेट पी म्हणजे काय करूया, एक्स इज लेस दॅन वाय. क्यू म्हणजे काय घेणार, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर. तर सिम्बॉलिक फॉर्म मिळेल आपल्याला. सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, सिम्बॉलिक फॉर्म तर पी कंडिशनल क्यू येईल ना सिम्बॉलिक फॉर्म. आता ह्याचा कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला बनवायचा आहे. बघा आता कॉन्व्हर्स काय येईल, कॉन्व्हर्स इट्स कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय येतो, पी कंडिशनल क्यूचा कॉन्व्हर्स काय येतो, तर फक्त स्टेटमेंट इंटरचेंज करायचे. म्हणजे काय येणार आहे, क्यू कंडिशनल पी. बरोबर ना. हां, मग आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कॉन्व्हर्स लिहिला आहे पण आपल्याला वर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सांगा बरं काय येईल, दॅट इज काय येणार आहे, क्यू स्टेटमेंट अगोदर घ्यायचं नंतर पी घ्यायचं. इफ देनचा यूज करायचा. इफ क्यू म्हणजे काय, क्यू स्टेटमेंट कोणतं आहे, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर. देन काय करणार, पी हे स्टेटमेंट घेणार, कोणतं आहे, एक्स इज लेस दॅन वाय. हा काय मिळाला, कॉन्व्हर्स मिळालेला आहे. नंतर काय करूया आपण, इन्व्हर्स फाइंड करूया. इन्व्हर्स
बघा इट्स इनवर्स काय येणार इनवर्स इट्स इनवर्स इज सांगा आता पी कंडिशनल क्यूचा इनवर्स काय येतो निगेशन ऑफ पी कंडिशनल निगेशन ऑफ क्यू येतो बरोबर ना फक्त काय करायचं निगेशन घ्यायचं दॅट इज सांगा काय येईल आता पी ह्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं आहे पी हे स्टेटमेंट कोणतं आहे एक्स इज लेस दॅन वायचं निगेशन येईल आणि क्यू ह्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कंडिशनल यूज करायचं आहे म्हणजे काय येईल इफ पी ह्या स्टेटमेंटचं निगेशन करणार एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय देन क्यू ह्या स्टेटमेंटचं निगेशन काय येईल एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर काय मिळाला हा इनवर्स आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह सांगा बरं काय येईल कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इज सांगा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येईल काय करा स्टेटमेंट इंटरचेंज करायचं आणि त्याचं निगेशन घ्यायचं म्हणजे काय येणार आहे निगेशन ऑफ क्यू कंडिशनल निगेशन ऑफ पी सांगा बरं काय येईल स्टेटमेंट दॅट इज निगेशन ऑफ क्यूचं निगेशन घ्यायचं आहे कंडिशनल आहे म्हणजे इफ देन येईल इफ क्यूचं निगेशन करणार एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर देन एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय बघा पी आणि क्यूचं काय केलं निगेशन घेतलेलं आहे निगेशन ऑफ क्यू कंडिशनल निगेशन ऑफ क्यू काय ना त्याचं निगेशन आहे समजलं काय करायचं आहे सुरुवातीला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा नंतर काय करणार कॉन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आधी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचे आणि नंतर त्याचा वर्ड फॉर्म लिहायचा लक्षात आले का काय केलं ते मग पहिलं जे स्टेटमेंट आहे त्याचं हे कॉन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मिळाला आहे आता दुसरं स्टेटमेंट बघूया अ फॅमिली बिकम लिटरेट if the woman in it is literate सुरुवातीला काय करूया आपण सिम्बॉलिक फॉर्म तयार करूया सांगा पी कशाला म्हणणार लेट पी म्हणजे काय करूया बघा आता इथे इफ कुठे आला इथे इफ आला इफ नंतर स्टेटमेंट म्हणजे पी हा पी काय आहे द वुमन in it is literate आणि क्यू म्हणजे काय फॅमिली बिकम लिटरेट फॅमिली बिकम लिटरेट हां मग आता ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे सिम्बॉलिक फॉर्म काय मिळेल आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म सांगा काय येणार आहे पी अगोदर घ्यायचा नंतर क्यू घ्यायचा म्हणजे काय येणार आहे पी कंडिशनल क्यू हा सिम्बॉलिक फॉर्म येईल आता ह्याचा काय करायचा फर्स्ट आपल्याला फाइंड करायचा आहे कॉन्वर्स सांगा कॉन्वर्स काय येतं इट्स कॉन्वर्समध्ये काय करायचं फक्त स्टेटमेंट इंटरचेंज करायची म्हणजे काय येणार आहे क्यू कंडिशनल पी सांगा दॅट इज काय येईल क्यू अगोदर घ्यायचा क्यू म्हणजे काय आहे अ फॅमिली बिकम लिटरेट इफ जोडावं लागेल देन पी घ्यायचा पी काय आहे द वुमन in it is a literate हां बघा काय मिळालं हा कॉन्वर्स मिळालेला आहे सेकंड काय करायचं आपल्याला इनवर्स तयार करायचं आहे इनवर्स काय ना इट्स इनवर्स बघा इनवर्समध्ये काय होतं स्टेटमेंट सेम राहतात फक्त काय करायचं त्यांचं निगेशन घ्यायचं स्टेटमेंट जे आहे ते सेम राहतील फक्त त्यांचं निगेशन घ्यायचं आहे निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू निगेशन ऑफ पी इफ पी म्हणजे काय होता द वुमेन इन इट इज लिटरेट त्याचं निगेशन इफ द वुमेन इन इट इज नॉट लिटरेट देन हा क्यूचं बी निगेशन अ फॅमिली बिकम लिटरेटचं निगेशन काय येईल अ फॅमिली
family does not become literate, लक्षात आलं का? हे काय झालं, ह्याचा इन्व्हर्स झालेला आहे. आणि थर्ड काय मिळेल, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय तो, इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. काय करा, स्टेटमेंट इंटरचेंज करायची आणि त्याचं निगेशन सुद्धा घ्यायचं. मग सांगा बार, क्यूचं निगेशन काय येणार आहे, इफ अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट देन निगेशन ऑफ क्यू काय येईल, द वुमेन इट इज नॉट लिटरेट. इथे लिहितो बघा काय येणार आहे, इफ अ फॅमिली डज नॉट become literate then women in it is not literate. बघा काय मिळणार आहे, हा काय मिळेल त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. लक्षात आले का? कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपण तयार केलेला आहे सेकंडचा. आता थर्डचा बघा, थर्डचा काय करूया आपण, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह तयार करूया. या सुरुवातीला सिम्बॉलिक फॉर्म तयार करूया. बघा बरं काय येईल सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तर तो सुरुवातीला तयार करूया. सांगा थर्डमध्ये पी काय येईल, पी म्हणजे काय आहे, सरफेस एरिया डिक्रीज. सरफेस एरिया डिक्रीज. क्यू म्हणजे काय आहे, प्रेशर इन्क्रीज. प्रेशर इन्क्रीज. आता ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म मिळेल आपल्याला. सिम्बॉलिक फॉर्म काय मिळेल, सिम्बॉलिक फॉर्म पी कंडिशनल क्यू. त्याचा आपल्याला काय करायचं आहे, कॉन्व्हर्स तयार करायचा आहे. कॉन्व्हर्स काय येणार आहे, पी कंडिशनल क्यूचा कॉन्व्हर्स, इट्स कॉन्व्हर्स. सांगा काय येणार, क्यू कंडिशनल पी. फक्त स्टेटमेंट काय करायचं, इंटरचेंज करायचं. दॅट इज वर्ड फॉर्ममध्ये काय येईल, इफ क्यू घ्यायचा आहे. क्यू म्हणजे काय, प्रेशर इन्क्रीज then surface area decrease. आता नंतर सेकंड आपल्याला इन्व्हर्स तयार करायचा आहे. इन्व्हर्समध्ये काय करतो आपण, दोन्ही स्टेटमेंटचं फक्त निगेशन करायचं. म्हणजे काय येणार आहे, इन्व्हर्स काय येईल, इट्स इन्व्हर्स. काय येणार आहे, निगेशन ऑफ पी कंडिशनल निगेशन ऑफ क्यू. सांगा आता निगेशन ऑफ पी काय येणार, इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज देन प्रेशर डज नॉट इन्क्रीज. हा काय झाला, इन्व्हर्स झाला. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह सांगा, कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येईल, कॉन्ट्रापॉझिटिव्ह येईल निगेशन ऑफ क्यू कंडिशनल निगेशन ऑफ पी. सांगा आता वर्डमध्ये काय येणार आहे, इफ क्यूचं निगेशन प्रेशर डज नॉट इन्क्रीज then surface area does not decrease.
काय होईल त्याचा काय मिळेल आपल्याला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मिळेल. थर्ड जे आहे तर त्याचा आपण इन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बघितले. आता फोर्थ बघा सिम्बॉलिक फॉर्म सांगा फोर्थचा काय येईल. फोर्थचा सुरुवातीला सिम्बॉलिक फॉर्म तयार करून घेऊया. सांगा काय येईल सिम्बॉलिक फॉर्म. लेट पी म्हणजे काय येणार व्होल्टेज इन्क्रीज. क्यू म्हणजे काय येईल करंट डिक्रीज. पण आत्ताच्या प्रमाणेच आहे सिम्बॉलिक फॉर्म येईल. काय येणार सिम्बॉलिक फॉर्म पी कंडिशनल क्यू. सांगा आता त्यामध्ये कॉन्व्हर्स काय येणार आहे कॉन्व्हर्स काय तो पी कंडिशनल क्यूचा क्यू कंडिशनल पी. दॅट इज सिम्बॉलिक फॉर्म वर्डमध्ये सांगा काय येईल इफ करंट डिक्रीज देन व्होल्टेज इन्क्रीज. त्यानंतर इन्व्हर्स सांगा बरं काय येईल इन्व्हर्स. बघा इन्व्हर्समध्ये काय येतं पी कंडिशनल क्यूचा इन्व्हर्स काय येतो निगेशन ऑफ पी कंडिशनल निगेशन ऑफ क्यू. दॅट इज इफ व्होल्टेज डज नॉट increase then current does not decrease. आता लास्टला आपल्याला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बघायचं आहे. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह सांगा बरं आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय पी कंडिशनल क्यूचा निगेशन ऑफ क्यू कंडिशनल निगेशन ऑफ पी. म्हणजे दॅट इज काय येणार आहे इफ current does not decrease then voltage does not increase काय होईल त्याचा सिम्बॉलिक काय होईल त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह येईल. समजले काय कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कसं तयार करायचं ते ह्याच्यावरती बघा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन 100% विचारला जातो. राईट कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग. समजले कसं घेतलं ते. थँक्यू.